नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण एक वेगळा पॉइंट पाहणार आहोत. पॉइंटचं नाव आहे मास अँड वेट. आपण काय बघणार आहोत? मास अँड वेट. आता मास काय असतं? आपण लहानपणापासून एक शब्द ऐकत आलोय, त्याचं नाव आहे, त्याला आपण काय म्हणतो? मास म्हणतो. पण एक्झॅक्ट मीनिंग माहित नाही आपल्याला याचं, की याचा अर्थ काय होतो. मासचा अर्थ काय होतो? अमाऊंट ऑफ मॅटर. फॉर एक्झाम्पल, तुम्ही दुकानात गेला आणि दुकानात 1 किलो साखर आणली, तर तो जे साखरेचं प्रमाण आहे त्याला आपण काय म्हणणार? मास असं म्हणणार. मास म्हणजे काय? अमाऊंट ऑफ मॅटर. ओके. मास आणि वेटला आपण काय करू? डिफरेन्शिएट करू, दोन पार्ट मध्ये डिवाइड करू. मास म्हणजे काय लक्षात आलं आपलं? मास इक्वल टू काय आलं? अमाऊंट ऑफ मॅटर. दुसरं वेट म्हणजे काय? आता वेट म्हणजे काय? बऱ्याच वेळा आपल्याला आपण डे टू डे लाईफ मध्ये काय ऐकतो? वेट ऐकतो. मग वेट काय असतं? ओके. वेट म्हणजे काय? तर एक प्रकारचा फोर्स आहे. हा फोर्स कोण लावतोय? तर अर्थची ग्रॅव्हिटी लावते. म्हणजे वेट काय आहे? एक प्रकारचा टाइप ऑफ फोर्स. एक प्रकारचा फोर्स आहे, टाइप ऑफ फोर्स ऍक्ट ड्यू टू ग्रॅव्हिटी. कोणामुळे ऍक्ट होतोय? ऍक्ट ड्यू टू ग्रॅव्हिटी. लक्षात आलं? तर पहिलं काय पाहिलं आपण? मास म्हणजे काय? अमाऊंट ऑफ मॅटर. वेट म्हणजे काय? एक प्रकारचा फोर्स आहे, तो कोणामुळे ऍक्ट होतोय? तर ग्रॅव्हिटीमुळे ऍक्ट होतोय. मास जे आहे ते आपण कशामध्ये मोजणार? तर मास आपण दाखवतो m ने, तर वेट दाखवतो आपण w ने. मग वेट फोर्स आहे, तर कुठला लॉ लागू होत असेल? न्यूटनचा सेकंडला. F इज इक्वल टू ma. म्हणजेच काय असतं? g असतं. का? तर हे ऍक्सेलरेशन ड्यू टू काय आहे? ग्रॅव्हिटी आहे. आणि F म्हणजे फोर्स कुठे लागतोय? डाऊनवर्ड डायरेक्शन लागतोय. हा Fच काय झाला? w झाला. म्हणजे काय फॉर्म्युला झाला? w इक्वल टू m. ओके. तिसरं, हे जे मास आहे ते आपण कशामध्ये मोजतो? साखर वगैरे, तर ते मोजतो आपण kg मध्ये. आणि वेट जे आहे ते आपण कशामध्ये मोजतो? तर न्यूटन मध्ये. का? तर हा काय आहे? एक प्रकारचा फोर्स आहे. त्यानंतर मास जर पाहायला गेलं तर कसली क्वांटिटी आहे? स्केलार क्वांटिटी आहे. का स्केलार क्वांटिटी आहे? तर ही जी मास जे आहे ते काय होतं? त्याला डायरेक्शनची गरज नाही. म्हणजे त्याला एक्सप्लेन करायला, मासला सांगायला आपल्याला डायरेक्शन लागत नाही, म्हणून ही कसली क्वांटिटी? स्केलार. वेट मात्र डाऊनवर्ड डायरेक्शनने असतं किंवा एक प्रकारचा फोर्स आहे, त्यामुळे ती कसली क्वांटिटी आहे? वेक्टर. आता मास बघितलं, आपलं मास जे आहे कुठं जरी गेला तरी सेम राहतं. का? तर ते कुणावर डिपेंड नाही, तो अमाऊंट ऑफ मॅटर आहे. म्हणजे सेम ऍट एव्हरीवेअर. सेम ऍट एव्हरीवेअर. पण वेट जे आहे ते प्लेस टू प्लेस चेंज होणार आहे. का? तर आपण पाठीमागच्या पॉइंट मध्ये पाहिलं होतं की ग्रॅव्हिटी चेंज झाली, म्हणजे ग्रॅव्हिटीवर डिपेंड आहे वेट. त्यामुळं प्लेस टू प्लेस काय चेंज होणार आहे? तर वेट चेंज होणार आहे. धन्यवाद.